सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीचं गंभीर चित्र समोर आले। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे। गुरुवारी रात्रीच्या सुमारास कडेपठार परिसरातील श्री भगवान विश्वकर्मा उद्यान व खंडेराव महाराज क्रीडांगणाजवळ उभे असलेल्या चारचाकी गाड्यांची अज्ञात तिघांनी कोयता व लोखंडी गज यांच्या साहाय्याने तोडफोड केली आहे। या हल्ल्यात मारुती व्हॅन, स्कूल व्हॅन, स्कोडा अशा सुमारे 11 ते 12 गाड्यांचे मोठे नुकसान झाले। संबंधित गाड्या घरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या आणि मालक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते। नागरिकांत भीती आणि संताप या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण। वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिक आपल्या सुरक्षेबाबत चिंतित आहेत। शिवसेना शिंदे गटचे स्थानिक पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी आरोपींच्या अटकेसाठी 8 तासांची मुदत देत अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाहनांची तोडफोड, चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। परिणामी पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं आव्हान उभं राहिलंय। नागरिकांकडून पोलिसांवर रात्रगस्त वाढवण्याची मागणी होत आहे। उपाययोजना आणि निष्कर्ष या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे। यासोबतच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानिक सुरक्षा समिती आणि पोलिसांशी समन्वय यांद्वारे अशा गुन्ह्यांना आळा घालणं शक्य होईल। प्रशासनाने नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं ही काळाची गरज बनली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। आज श्रमिक नगरची परिस्थिती पाहता ही गुंडगर्दी जसं की आता ती मोगलशाही जशी चालू झाली होती तशी आता परत श्रमिक नगरला चालू झाल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे। 8 दिवस झाले, 10 दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात। श्रमिक नगर झालं, अशोकनगर झालं, या भागात वारंवार हे सत्र चालू आहे। पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही। आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे। आता हा एक मुलगा आहे, हा गाडीवर ड्रायव्हर आहे। आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत। आज तो कंपनी जायला सुद्धा नाही म्हणून राहिला, कारण कंपनी काय आल्यानंतर त्याचा पगार कट होणार आहे। तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक 5 ते 7 तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। कारण की ह्या घटनेला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे। वारंवार 8 दिवसांनंतर तुमच्या अशा घटना घडतायत आणि लोकांची मुजोरी वाढत चाललेली आहे, की कुठेतरी थांबले गेले पाहिजे। पोलिसांचं वचक वाढलं पाहिजे आणि हे जे काही ओपन स्पेस आहेत, मंदिर आहेत, तिथे पोलिसांनी QR कोड लावून तिथे गस्त वाढवला पाहिजे। मान्य पोलिसांकडे पोलीस कमी आहेत, पण मग त्याच्यासाठी पण सर्वसामान्य सर्व जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक चौकामध्ये जे ओपन स्पेस आहे, मंदिरं आहेत, इथे दारूचा अड्डा सुद्धा झालेला आहे। इथे पुढे परत दिवसभर दारू प्यायला बसतात, मुली घेऊन बसतात, तरी पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही। तरी आता एक 5 ते 7 तासामध्ये जर हा विषय मार्गी लागला नाही, त्या आरोपींना अटक झाली नाही, ते सर्व समजताना श्रमिक नगर वासियांना घेऊन मी पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। या ठिकाणी एक गाडी लावलेली होती, त्या गाडीमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या आणि कॉन्डम सापडलेले, काय सांगणार? मग मी तुम्हाला इतकं तेच सांगितलं ना, ह्या भागामध्ये श्रमिक नगर हे डायरेक्ट असं UP बिहार सारखं झालेलं आहे। ज्याला वाटेल तो मनमानी कारभार करतोय। आता इथं देवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथं सुद्धा तुम्हाला निरोधचे पॅकेटच सापडतील। एवढी घाण परिस्थिती तिथे, ते मंदिराच्या जाळ्या सुद्धा काढून येत आहेत। एवढी लोकांची हिंमत वाढलेली आहे, म्हणजे पोलिसांचा कुठेतरी वचक राहिलेला नाही या लोकांवर। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे 5 ते 7 तासामध्ये हा विषय कुठेतरी त्यांनी मार्गी लावा, नाही तर आम्ही सर्व श्रमिक नगरवासियांना घेऊन पोलीस स्टेशनला आंदोलनाला येऊ। मी अमन साहेब, श्रमिक नगर पाटणकर बाबा देवी मंदिराजवळ खंडेराव मंदिर। माझी पहिली पण याचा 3दा माझी गाडी फुटली होती ना, आता पण 4 गाड्या फुटल्या, त्यात माझी पण गाडी आहे। आणि आताच नाही, हमेशा होतं या असं। आज पहिलीच वेळ नाही या अशा गाड्या फोडायची। आणि तर पोलिसांची वचक काय, कोणाचीच वचक नाही। तर पोळ्या पण अशा दारू पिऊन इथं बसता उठता, पोळींना पण त्रास होतो, बाया पण इकडे यायला घाबरतात, सगळ्यांचंच हे। त्या आरोपींवर कडक कारवाई म्हणून आपण काय आव्हान करणार? काय त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आता आमच्या सारखं काय सांगणार पोलिसांना किंवा कोणाला, सगळ्यांना समजलं पाहिजे। इथलचे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना समजलं पाहिजे का आम्हाला गरीबाचं नुकसान झालेलं हे कोणी भरपाई करून द्यावं। प्रत्येक वेळेस काचा फोडणार आहे, गरीबांनी पोट भरायचं काय? उभे ना गाड्यांच्या काचा फोडतंय, त्यांना काय भेटतंय? ते कंपनीच्या गाड्या कोणी भरून द्यायच्या? कंपनीच्या गाड्या। आणि माझी बी गाडी नाही, दुसऱ्याची गाडी 2 दिवसासाठी आणली। माझ्या गाडीच्या 3दा काचा फोडल्या त्याच्या पहिले। परिसरामध्ये सध्या खूपच गुंडगर्दी वाढलेली आहे। नागरिकांना राहण्याची मुश्किल झालेली आहे। भरपूर ठिकाणी टोळ असे रात्रीचे फिरतात, नुकसान करतात। आमच्या गल्लीत अशी 2-3 वेळेस नुकसान केलेली आहे।
2-3 वेळेस कंप्लेंट देऊन पण पोलिसांनी घरातनं मोबाईल बी चोरी गेलेले आहे आणि भरपूर वेळेस तक्रार करून बी आमच्याकडे जास्त ग्रस्त वाढवले नाही. तरी पोलिसांनी याची काळजी घ्यावा आणि आमच्या परिसरामध्ये पोलिसांची ग्रस्त वाढवावा आणि काळजी घ्यावा. प्रत्येक नागरिक कष्ट करून पोट भरतो, एवढी नुकसान प्रत्येकाची झाली नाही पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करते. त्यांनी लवकरात लवकर आमच्या इथे लक्ष द्यावा. श्रमिक नगर मध्ये वारंवार गाड्या फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. काय सांगणार तुम्ही? सर रात्री 11:30-12च्या दरम्यान अज्ञात विस्माकडून व्यक्तींकडून या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहे. तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे. किती गाड्या फोडल्या? 4 गाड्या फोडल्या सर इथं. मावशी काय सांगणार? या ठिकाणी नेहमी गाड्यांची तोडफोड होती. काय तोडफोड सांगणार? होती, मुलींना छेडछाड करता, इथं तिथं टवळके जमता, दारू नशा बिशा करता आणि येऊन रात्री 11:15च्या दरम्यान इथं गाड्याची तोडफोड केलेली. माझ्या मुलांनी बघितलं, मुलगा बघितल्याच्या नंतर त्याचा पाठलाग केला पण तो निघून गेले. 3 मुलं होते, त्यांच्या हातात कोयते दांडे हे त्यांच्या हातात शस्त्र होतं. पोलीस प्रशासनाला आपण या माध्यमातून काय आव्हान करणार? आम्हाला तर आमचे संरक्षण पाहिजे, आम्हाला गिरास्ती पाहिजे, जास्त आम्हाला आमची सेवा करायला पाहिजे. लेडीज मुली कुठे बी जाता, आता रात्रीच येऊन आमच्या इथे एवढ्या गाड्या फोडल्या त्या. आज माझा मुलगा एकटा धावून त्यांच्या मागे गेला, त्यांच्या हातात कोयते होते दांडे होते. जर मुलाला माझ्या लागला असतं तर काय केलं असतं? हे जर लवकरात लवकर बंद झालं नाही तर आपण- बंद व्हायला पाहिजे. सामान्य लोकांनी कसं कसं जगायचं मग? कसं जगायचं? मुलं आमचे रोज 8 घंटे ड्युटी करता, घरी येता, हे असे धंदे करता. लोक येऊन दारू पिऊन गांजा पिऊन काय करता इथं? काढावं लागल, काढावं लागल. काही दिवसांनी काढावं जास्त लागल. नुकसान होत जास्त जर राहिलं नुकसान झाली तर आम्हाला काढावं लागल. आणि मुलं सेकंड करून येतात, नाईट रात्रीच अडवता, त्यांच्याकडून पैसे बिशे घेता काढून, हाणमार करता त्यांना. आरोपी लवकरात लवकर अटक होईल म्हणून आपण काय आव्हान करणार? अटक व्हायला पाहिजे, त्याला अटक होऊन आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे. काढू आम्ही, नाही लवकर सापडलं तर आम्ही मोर्चा काढू. लवकरात लवकर मोर्चा काढून टाकू, नाही तर आम्हाला नाही सापडले मुलं तर ती